उतरायला ब्रेक्स दोन्ही पण अप्लाय करायचे. प्रिव्हियस ब्लॉगमध्ये आपण नीलकंठ महादेव यांचं दर्शन घेतलं. आता तिथून आपण थोड्याशाच अंतरावरती झिलमिल गुफा आहे, इथे आलो आहे. ही गुफा खूप सुंदर आहे आणि इकडे येण्याचा रोड भारी आहे. यू विल एन्जॉय द राईड. नीलकंठ महादेवला आलात ना तर इथे झिलमिल गुफाला नक्की या. बाईकवर असाल तर खतरनाकवाली ऑफ रोडिंग होणार आहे. झिलमिलने असं झिलमिल सारखाच आपला पसीना काढलाय बाहर. खतरनाक वाली ऑफ रेडिंग. ये मिलो हमारे भाई से, यहाँ पे मिले. हेलो. नाम बताइए आपका. हेमंत. और आप कहाँ पे गए थे बाइक पे? स्प्लेंडर बाइक है बाय द वे इनका, जो अभी हमने पीछे देखा था. वो बद्रीनाथ जा चुकी है 2 लोगों को बिठा के. अरे बात सही है. अब इसी को लद्दाख लेके जाऊंगा. अच्छा. मित्रांनो खूपच छान एकदम आर्किटेक्ट आहे, एकदम नॅचरल व्ह्यू तर बघा. कॉट आहे बघा तिथे. ह्या व्ह्यू मध्ये काय भारी एकदम थंडगार हवा. स्वयंभू प्रकट गणेश जी. ये लो, ये आपको पत्ती वाला फूल. ये लो तुमको ये अच्छा वाला फूल. हे घे तुला पण. तुझ्यासाठी फुल लावतोय मी. हे बघा एकदम नॅचरल पाणी. हो बापरे, सचमध्ये थंड आहे रे, खरंच थंड आहे. प्राउड ब्लॉगेरियन. महाराष्ट्रात आपण कसे हिंदी लोकांना बोलतो मराठीत बोला, तो ये क्या बोल रहे हैं सुनो. ये बोल रहे हैं मैं ये कह रहा हूँ कि जैसे मराठी बोला होता है तो मेरा काफी टाइम से मन था कि कोई महाराष्ट्र का यहाँ मिले और मैं बोलूँ कि इसे पहाड़ी बोलो. अभी पहाड़ी बोलेंगे तो हम लोग क्या बोलेंगे इनको. रॉयल एनफील्ड थंडरबर्ड ही घ्यायची होती एके वेळेस मला. हां, क्लच दाबून ॲक्सेलरेटर ना तुझं 30,000 RPM वरती ठेवून ठेव. म्हणजे जसा क्लच सोडशील ना लगेच गाडी पुढे जाईल. आलं होतं हात काढ. डबल स्टँड असतं. जास्तच घासतोय रे, डबल वजन असल्यामुळे मला वाटतं. आपण इकडून आलो ना, तो दुसऱ्या साईडला का घालता का? कितीचा रस्ता हा? जागा बघायची. 1 2 3 बघा. हो, अरे हे लहानपणी आपण असे किल्ले बनवायचो तसेच ते मित्रा. कसं आहे एकदम चिड्या वगैरे बनवल्या, खूप भारी. भाई ती गाडी I10 नवीन दिसते तिथं. ती वाहून आली आहे इथे मित्रा. मी तुला लिहून देतो. असं मित्रांनो बघा, इथे कॅम्पिंग वगैरेसाठी आहे नदीच्या एकदम किनारे. जर तुम्ही आपल्या नीलकंठ महादेवला आला तर झिलमिल झराला जा. तिकडे झिलमिल गुफा, इतका सुंदर व्ह्यू. आणि बाईकने जर आलात आणि ऑफ रेडिंग करायची इच्छा आहे 100% जा. तिथून म्हणजे चालत जायला सुद्धा रस्ता आहे. चालत जाणारा रस्ता शॉर्ट आहे आणि बाईकचा थोडा लॉंग आहे. तो ऑफ रोडिंग आहे भाई.
माउंटेन ड्यूवाल्याने तर मला आज एक नवीन माउंटेन ड्यूचा बॉक्सच दिला पाहिजे, एवढी ऑफ रोडिंग मस्त केली. फाटली ऑब्व्हियसली मित्रांनो, फाटणारच, ऑफ रोडिंग काय रोजच नाही करत, बट मजा आली. ओके, पाठीमागून कोणी येत नाहीये, लेट्स गो. ओहो, छानसा झरा चालू आहे इथून. हे बघा ट्रॅफिकची लाईन बघा फक्त. आताची गाडी बघा, ही गाडी गेली आता पाठीमागं, आता ट्रॅफिक क्लिअर होईल. गाड्या सर्व अडकल्या होत्या तिथे, एक मोठी बस आहे त्याच्यामुळे. रिव्हर ड्राफ्टिंग पॉईंट. वाव, व्ह्यू बघा. तर मित्रांनो आता वाजले 3:46 आणि आपण आता पटकन फ्रेश होऊन आपल्याला जायचं आहे त्रिवेणी घाटावरती स्नानासाठी. त्रिवेणी संगमाची एंट्रन्स आहे इथे बघा, किती मस्त महादेवाची मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आपण आलो आता त्रिवेणी घाटावरती, मस्तपैकी आता स्नान करू. पूर्ण राईड वगैरे करून जो असा अंगाची लाई झाली ना, ती गंगा मातामध्ये एकदम थंड करून टाकू. माझ्या चेहऱ्यावरची स्माईल बघाल, खूप मस्त व्ह्यू आहे आणि व्ह्यूपेक्षा पण मस्त राईड झाली. काय बोलतो राम? अरे म्हणजे काय बोलतो? रायडर आमचा खतरनाक होता एकदम. हां, गल्लीमधून टाकत होता भाई. गल्लीवाला शूट मिस झाला यार, ॲक्च्युली गल्लीवाला शूट मिस झाला. मी श्रीराम यार, या रायडर, हा रायडर शिव्या खाणारच आहे. व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड आहे की नाही माहीत नाही, कारण की बाकीचे लोक पण आंघोळ करत असतात. तर अलाउड आहे का? अच्छा, याला माहिती आहे. तू इथलाच आहेस? कुठे मी इथेच कुठे राहतो? इथे राहायचंस पहिला? माझी सासरवाडी इथे. सासरवाडी इथे आहे का? ओके. वहिनी नमस्कार. एक वहिनी की नवीन आत्ताच्या सध्या वहिनी? आत्ताच्या वहिनी. बरं, वाव. बघा मित्रांनो, आता आम्ही जाणार आहेत कुठे? गंगा स्नान करायला. गंगा स्नान करायला त्रिवेणी घाटावरती. थोडं अपवित्र करायला चाललाय वैभव. हा, आणि हे माझ्यासारखा पवित्र माणूस गंगेत नाही ना, तर तुम्हाला पण पवित्र लागेल माझं. असं मित्रांनो, आपण केलेले पाप धुण्यासाठी गंगेमध्ये जातात, पण मी पापच नाही, कर्म केले जाते. ते पाप आहेत की पुण्य आहेत हे मला नाही माहिती, कर्मांवरती विश्वास ठेवतो मी. हर हर गंगे. पाणीपुरी खाल्ली, पाणीपुरीची चव नाही लागली म्हणून मोमोज खायला वापस, कारण की मोमोजची चव चांगली होती. खूप टेस्टी एकदम. 60 रुपयाला 8 मोमोज देतोय, मस्त एकदम. नॉर्मल ठेला आहे, दुकानाचं नाव पण नाही इथे तर, पण एकदम हे आपला मेन गेट आहे ना, मेन गेटच्या समोरच आहे. योगेश भाई और मैं ब्लॉग करे ऋषिकेश में. हा भाई, त्यांना काय नाही येत, मॅप बी माहीत नाही, काय नाही, कशाला आलीत काय माहिती. बघा केलं का चालू? मला सगळं माहिती आहे. सॉरी सरळ जाऊ. सरळ 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 जा मित्रा. पुढे वाईट आहेत हे दोघं जण. ते काका एक बिचारे म्हातारे 70-80 वर्षाचे असतील, स्कूटी ढकलत चाललेले. तर काय हसताय त्यांच्यावरती, काय हे वाईट आहे. आजकालची जनरेशन मी विचारतो काय चाललंय हे सगळं. नेशन वॉन्ट्स टू नो. का हसलास मित्रा तू, का हसलास? कारण हा जो माणूस आहे ना, कॅमेरा पकडलाय, हा, तो बोलतो काका तुम्ही गाडीला चालवता की गाडी तुम्हाला चालवतो. मला एक माणूस काय कसं मित्रा, ट्राय कर. सध्या तरी खूप गरम आहे. 10 रुपयाला समोसा आणि खूप टेस्टी, खूप टेस्टी. 10 रुपयाला होतं ना? 10 रुपये. दहाच्या हिशोबाने समोसा खूपच भारी, म्हणजे वन ऑफ द बेस्ट. वन ऑफ द बेस्ट. आणि ॲक्च्युली खरंच आम्ही आज खातोय आणि चांगलंच निघतंय. पाणीपुरी खाल्ली, जाम बेकार निघली, पण ॲक्च्युली ज्या आपण जागा रेकमेंड केल्यात ना आज, जर ऋषिकेशला आलात तर मस्ट विजिट करा. आता जिलेबी पकडा कोणीतरी. कसं आहे? वा, यांना आपण ते फेक वाटू रे, फेक वावा करणार आहे. पण ॲक्च्युली जिलेबी छान. तुम्ही येऊन बघा. नाही आवडली तर शिवाय घाला. थोडा उशीर झाला आहे जास्तच. 8 वाजलेत ऑलमोस्ट आणि आता थोड्या वेळानेच झोप यायला चालू होईल आम्हाला. मस्त आता हरिपाठ झाला. मजा तर आली, खूप खूप खतरनाक मजा आली. दोघं तर आम्ही मजा करत असतो, पण तिसऱ्या माणसाने
खतरनाकवाला ॲडव्हेंचर ॲड केला आहे. विठ्ठल वारकरी गंगा सेवा चॅरिटेबल ट्रस्ट वारकरी पीठ इकडचेच महंत आहेत, हे बाय बाय करायला आलेत आम्हाला. बाकीचे सगळे जेवत आहेत, हे थांबले आम्ही जातोय म्हणून. चला मित्रांनो, आपला भाऊ चाललाय बस स्टँडवर सोडायला आलेलो त्याला. मस्त मजा केली. काय बोलतात? खूप मजा केली. एक दिवस माझी ट्रिप एक्सटेंड केली यांनी. हा, अचानक भचानकवाला गेम होता एकदम यार, मजा आली. पण आणि हार्टबीट वाढवल्या थोड्या रस्त्यावरती वैभव. ते तर यार लक्षात राहिलंच पाहिजे यार. हृदय स्ट्रॉंग करण्याची थोडीशी प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिस हृदय केली. स्ट्रॉंग आहे. एक वर्षातून एखादी ट्रिप करत जा आमच्यासोबत अशी राईडवरती, मजा येईल तुला. हो. चला बाय बाय, टाटा टाटा टाटा. खूप मस्त झाली राईड, पण आता जास्तच लेट झाला आहे माहिती आहे. 8:30 वाजलेत ऑलमोस्ट आणि अजून आम्ही इथेच आहेत. तर इथून 4 तासाची जर्नी आहे. साहेबांना झोप येणार किंवा मला झोप येणार, त्याच्यामध्ये 1 तास एक्स्ट्रा पकडला तरी सुद्धा 5 तास. आणि ऑलमोस्ट 5 तास म्हणजे आम्हाला 1 ते 1.5 वाजेल तिथे पोहोचायला. रोज हा माणूस गेस करा फक्त किती चहा पितो. हा माणूस रोज 4 ते 5 चहा पितो. आज एकच पिलाय, त्यात अजून 5 उरलेत. तेच त्यात तो घरी येतो, घरी दूध घेऊन येतो, बळजबरीने मलाही चहा प्यायला लावतो. आज त्याने एकच चहा पिलाय. मीच आश्चर्यचकित आहे की भावाने एकच चहा पिलाय, तर बाकीचे चहाचं काय मग आता वसूल करणार तो. 4 ते 5 चहा झालेच पाहिजेत. थोडासा ब्रेक घेतला. तिकडे सगळीकडे त्या लाईटिंग्स आहेत बरोबर. इथेच लाईट नाही आणि बरोबर आम्हाला इथेच जागा भेटली गाडी थांबवायला. ब्रेक टाईम ओव्हर. रेडी होतो, पटापट निघूयात. जरासं फ्रेश वाटतंय. चहा पिऊयात रे पुढे जाऊन. 9:47 झालेत मित्रांनो. परफेक्ट 8:30ला जर्नी चालू केलेली. हा ब्रेक 2 आहे चहासाठी. चहा खूपच भारी. आज नशीब खूप चांगलं आहे. कधी कधी इतकं वाईट असतं की नशिबावरचा विश्वासच उठलेला असतो. मित्र, हे माझंच आहे की असं सगळ्यांचंच असतं की चहाची स्टार्टिंगला चव नाही लागत, पण जसा चहा संपत जातो तशी तशी चव येणार होतं. आणि असं वाटतं यार काय भारी चहा होता. स्टार्टिंगला वाटतं अरे काय पितोय मी. आता पण असं वाटतंय मला की फक्त पाणीच आहे. काय माहिती का असं. सेन्सेस काम करत नाही तुझे टेस्ट बर्ड्सचे. नाही, पण मला नंतर कसं कळतं मग जर सेन्सेस काम नसतील करत तर मग करत जागे होतात ना, जागा व्हायला वेळ लागतो त्यांना. पण ऍक्च्युली मला चहाबद्दल माझं तसंच आहे मित्रांनो. माझं तसंच आहे. तुमचं असेल तर मला कळवा. मला जसा श्रीरामला काय आलं पहिल्या गोटात 1 नंबरचा आहे, मला नाही कळत. मित्रांनो, बात करने से दुनिया में कोई भी काम हो सकता है ये बोलते हैं. आता आम्ही चहा पिला. चहा पिल्यावरती मी त्याला सांगितलं की चहा खूप छान झालेला. रामने मला एक लाईन सांगितलेली की प्रॉपर पाणी आणि प्रॉपर दुधाचं मिक्सचर होतं चहामध्ये. मी सेम लाईन त्याला जाऊन चिपकवली, त्याची थोडीशी व्हिडिओ काढली. त्याला बोललो यार भैया एकदम सही चहा आहे. तो मला सांगायला लागला की 24 घंटा दुकान चालू रहता है और हमारा घर का दूध आहे असं तसं. म्हटलं अरे सही आहे यार एकदम. और कब से कर रहे हो असं तसं. त्याला जरा विचारलं तर त्याला म्हटलं की कितना हुआ हमारा. चहा होता 15 रुपयाचा. चहा घेण्याच्या अगोदर आम्ही विचारलेलं त्याला, बट आम्ही 2 चहा आणि 1 बिस्किट घेतला. तर टोटल तो बोलला 25 रुपीज द्या. ॲक्च्युअल प्राईस त्याची झाली असते 35. 10 रुपयाचा फायदा. श्रीराम 10 रुपयाची पुढे अजून एक चहा पिणार आम्ही. ड्रायव्हर चेंज. हे बघा, तुम्हाला डिफरन्स तर समजत असेल त्या लाईटमध्ये आणि इकडच्या लाईटमध्ये. डिफरन्स म्हणजे ही लाईट तर विजिबलच नाही आहे आता. ही लाईट बघा मित्रांनो. मालिश घेतं थोडंसं, शोल्डरला हे होतं माझ्या. तर धन्यवाद मित्रमंडळ, आपला आभारी आहे. 1 तास इथून पानिपतला लागेल आपल्याला जायला. मित्र, हा वेगळ्याच टाईपचा ब्लश होता तुझा. 4 दिवसांनी इंस्टाग्राम बघितल्यावरती इंस्टाग्राम पण चांगलं वाटतं. तर हा माणूस हे वाक्य बोलतोय. मित्रा, 2च दिवस झाले ट्रिपला येऊन रे आपल्याला. 3 दिवसा अगोदर तू घरी होतास. असं आहे का. भावनांमध्ये वाहून गेलास का मित्र. थोडं पण मित्रांनो, ट्रिप चुम्मेश्वर यार. चुम्मेश्वर म्हणजे याच्यापेक्षा म्हणजे इवन काय बोल. अरे आपण हरिपाठ केला मित्रा. ते पण आपण हरिपाठामध्ये टाळ वाजवलाय. आम्ही फक्त बसलो नव्हतो, टाळ वाजवत होतो. रिदम नव्हता माझ्या टाळाचा होता. श्रीरामला
टाळ वाजवत होता का मंदिराची घंटा ठाम 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 ठाम. मित्र मला एक गोष्ट सांग, तुझी सगळ्यात मेमोरेबल गोष्ट ह्या ट्रिप बद्दलची. चड्डी विसरणे. मित्रांनो चला, फक्त आणि फक्त राहिलेत 70 किलोमीटर्स आणि 1 तास आपल्याला लागेल जायला. वी आर हिअर आणि वाजलेत आता 1:03. ऑलमोस्ट मी अप्रॉक्स 1.5चा टाइम घेतला होता, बट काय जास्त ब्रेक्स नाही घेतले. 7. मित्रांनो पोहोचलोय आता. टोटल आपले किलोमीटर झाले 487.8 म्हणजे ऑलमोस्ट 490. मित्रा वी डिड इट फायनली. ऋषिकेश, हरिद्वार आणि एक सोबत राईड. कपडे बघा तसेच वाळत आहेत बाहेर, अजून 2 दिवस झाले, परत धुवायला लागतील आता त्यांना. आता पटकन फ्रेश होऊन मस्तपैकी झोपतो, कारण की 1 वाजलाय. सकाळी काम पण चालू करायचं. साहेबांना तर 8 वाजताच जायचं आहे. ओके, गुड नाईट. आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवतो आमची नवीन फुलवंती. मित्रा ये फायर नाही आहे, ये फ्लॉवर फ्लॉवर